महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे काही आहे ते होणार। युतीच्या चर्चांवर आता कोणतेही संकेत देणार नाही, थेट बातमीच देतो। उद्धव ठाकरेंनी शुक्रवारी पत्रकारांच्या प्रश्नाला हे उत्तर दिलं। त्यानंतर शनिवारी ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनात ठाकरे बंधूंचे फोटो फ्रंट पेजवर झळकले। मनसेच्या जन्मानंतर पहिल्यांदाच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे एकत्र फोटो सामनात आले। त्यात एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत संजय राऊत यांनी ठाकरे बंधू एकत्र येणारच असा विश्वास व्यक्त केला। गेल्या काही दिवसात घडणाऱ्या घडामोडी, उद्धव ठाकरेंनी केलेलं विधान आणि सामनात आलेला फोटो यामुळे ठाकरे गट आणि मनसे यांच्या युतीच्या शक्यता आता फायनल होण्याचे संकेत आहेत। याबाबत दोन्ही बाजूने अधिकृत घोषणा झालेली नसली तरी पडद्यामागे बऱ्याच गोष्टी घडत असल्याचं पाहायला मिळतंय। सध्या दोन्ही ठाकरेंना आपल्या पक्षांना मोठा बूस्ट देण्याची गरज आहे। त्यासाठी आगामी काळातल्या महापालिका निवडणुका ही दोघांसाठी महत्त्वाची आणि कदाचित शेवटची संधी असेल असं बोललं जातंय। त्यामुळे त्यासाठी दोन्ही पक्ष कामाला लागलेत। आता मराठी माणसाच्या मनावर गेल्या अनेक वर्षांपासून ठाकरे नावाचं गारुड आहे। बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या सभांना होणारी गर्दी ही याची साक्ष देते। त्यामुळे ठाकरे ब्रँड एक झाला तर त्याचा मनसे आणि उद्धव ठाकरे गटाला मोठा फायदा होईल अशा चर्चा आहेत। पण खरंच असं होईल का? उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे या दोन्ही पक्षांची ग्राउंडवरची ताकद किती आणि हे दोन्ही पक्ष एकत्र आले तर त्याचा दोघांना कुठे, कसा आणि किती फायदा होऊ शकतो जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू। दोन्ही पक्षांना कुठे आणि किती फायदा होणार हे समजून घेण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला दोन्ही पक्षांचा गेल्या विधानसभा निवडणुकीतला परफॉर्मन्स बघावा लागतो। नोव्हेंबर 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत असलेल्या ठाकरे गटानं 95 जागा लढवल्या। त्यापैकी 20 जागांवर ठाकरेंचे आमदार निवडून आले तर ठाकरे गटाचा व्होट शेअर होता 10%। महाविकास आघाडीतल्या काँग्रेस आणि शरद पवार गटापेक्षा ठाकरेंचा परफॉर्मन्स उजवा राहिला। पण तरीही ठाकरेंचे गड समजल्या जाणाऱ्या कोकण आणि मराठवाडा इथं ठाकरेंना मोठा फटका बसला। दुसरीकडे मनसेचा विचार केला तर मनसेचे एकूण 125 उमेदवार विधानसभेला रिंगणात होते, पण मनसेच्या निवडून आलेल्या उमेदवारांची संख्या होती 0। मनसेच्या व्होट शेअरचा आकडा होता फक्त 1.6%। 2014 आणि 2019ला एकच जागा मिळाली असली तरी मनसेनं आपलं खातं उघडलं होतं, पण आता मात्र मनसेची पाटी कोरी राहिली। 2009ला पहिल्याच फटक्यात 13 आमदार निवडून आणणारी मनसे आता अस्तित्व शून्य झाल्याची चर्चा झाली। मनसेची प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता रद्द होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली। यावरून दोन्ही पक्षांचा विचार केला तर जागा मागे पुढे असली तरी ठाकरे बंधू एकाच नावेतले प्रवासी आहेत। उद्धव ठाकरेंना हातून गेलेला पक्ष नव्यानं उभा करायचा आहे तर राज ठाकरेंना हातातला पक्ष वाढवायचा आहे। यासाठी दोघांनाही काठीचा आधार आहे तो आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा। त्यामुळेच ठाकरे ब्रँड एक झाला तर त्याचा दोघांनाही मोठा फायदा होईल अशी चर्चा आहे। आता ही चर्चा थोडी प्रॅक्टिकली तपासून बघू। आगामी महापालिका निवडणुकीत जर ठाकरे बंधू एकत्र आले तर त्यांचा दोघांना कुठे, कसा आणि किती फायदा होऊ शकतो त्याची माहिती घेऊयात। सुरुवात करूया ती मुंबईपासून। मुंबई हे शिवसेनेचं, त्यातल्या त्यात ठाकरे घराण्याचं सत्ता केंद्र मानलं जातं। इथूनच ठाकरे हे आडनाव आधी महाराष्ट्राला आणि नंतर देशाला माहीत झालं। मुंबईतल्या मराठी माणसाच्या पाठिंब्यावर गेली 25 वर्ष शिवसेनेनं आपला झेंडा मुंबई महापालिकेवर फडकवत ठेवलाय। पण मुंबईनं फक्त शिवसेनेला साथ दिली का? तर नाही। 2009च्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत 13 आमदारांपैकी 6 आमदार एकट्या मुंबईनं मनसेला दिले होते। ठाकरेंच्या राजकीय वारशाचं प्रतीक असलेल्या दादरच्या शिवतीर्थावर जितकी गर्दी बाळासाहेबांच्या सभेला व्हायची तितकीच गर्दी आजही राज आणि उद्धव ठाकरेंच्या सभेला होते। त्यामुळं मुंबईत पक्ष कोणताही असला तरी इथल्या मराठी माणसाच्या मनावर ठाकरे ब्रँड कोरला गेल्याचं सांगितलं जातं। यामुळे ठाकरेंचं सत्ता केंद्र असलेली मुंबई महापालिका काबीज करायची आणि उद्धव ठाकरेंच्या अस्तित्वालाच धक्का द्यायचा असा प्रयत्न भाजप आणि शिंदेंकडून सध्या सुरू असल्याच्या चर्चा आहेत। त्यासाठी मुंबईतले ठाकरेंचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर गळाला लावायला शिंदेंनी सुरुवात केली आहे। तर पारंपरिक गुजराती, मारवाडी आणि उत्तर भारतीय वोट बँक ही भाजपची जमेची बाजू आहे। आता आकडेवारी सांगायची तर विधानसभेला मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेनं एकूण 36 पैकी 22 जागा लढवल्या। त्यापैकी 10 जागांवर ठाकरेंचे आमदार निवडून आले तर मनसेनं मुंबईतल्या 25 जागांवर उमेदवार दिले होते, पण मनसेचा
एकही आमदार निवडून आला नाही। आता मनसेला अपयश आलं असलं तरी निकालानंतर एक चर्चा झाली होती। मनसेमुळे 6 ते 7 जागांवर ठाकरे गटाला फायदा तर शिंदेंना फटका बसल्याचं सांगण्यात आलं। यामध्ये वरळी आणि माहीम अशा शिवसेनेच्या बालेकिल्ल्यांचाही समावेश होता। मुंबई शहराचं बोलायचं झालं तर मुंबई शहरात विधानसभेच्या एकूण 10 जागा आहेत। या 10 पैकी 4 जागांवर उद्धव ठाकरेंचे आमदार निवडून आले होते। तर मनसेचा विचार केला तर मुंबई शहरातल्या शिवडी विधानसभेत मनसेचे बाळा नांदगावकर दुसऱ्या क्रमांकावर होते। बाकी वरळी माहीम अशा शिवसेनेसाठी महत्त्वाच्या जागांवर मनसेचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होते। शिवडीत मनसेच्या बाळा नांदगावकरांना 67,750, वरळीत मनसेच्या संदीप देशपांडेंना 19,367, तर माहीममध्ये राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरेंना 33,063 मतं मिळाली होती। आता वरळी माहीम शिवडी इथे ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार निवडून आले तर इथेच मनसेचे उमेदवार दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर राहिलेत। मुंबईतल्या चाळींतील मराठी माणसांची, गिरणी कामगारांची मोठी वस्ती असलेला हा सगळा पट्टा आहे। आता इथंच उद्धव ठाकरेंना मिळालेलं यश आणि मनसेनं मिळवलेली मतं एकत्र केली तर इथे ठाकरे बंधू एकत्र येण्याचा फायदा त्यांना नक्कीच होऊ शकतो। इथं गुजराती आणि मारवाडी मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्यामुळं त्याचा कायमच भाजपला फायदा होत आलाय। पण ठाकरे ब्रँड एक झाल्यानं मराठी मतदारांची सगळी ताकद मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेला मिळाली तर महापालिका निवडणुकांसाठी त्याचा चांगलाच फायदा ठाकरे बंधूंना होऊ शकतो। शिवाय मुंबईच्या या कोर भागावरून ठाकरेंचं अस्तित्व पुसणं कोणालाही शक्य नाही असा एक मेसेजही यातून जाऊ शकतो। त्यामुळेच मुंबई शहरात ठाकरेंची ताकद एक होणं त्यांच्या पथ्यावर पडू शकतं। आता मुंबई उपनगराबद्दल बोलायचं तर उपनगरात विधानसभेच्या 26 जागा आहेत। या 26 पैकी दिंडोशी, जोगेश्वरी पूर्व, कलिना, वांद्रे पूर्व, वर्सोवा, विक्रोळी अशा जागांवर ठाकरेंचे उमेदवार विजयी झाले। यापैकी दिंडोशीत मनसेच्या उमेदवाराला 20,309 मतं मिळाली होती। आता उपनगराचा विचार केला तर पश्चिम उपनगरातील दहिसर, बोरिवली, गोरेगाव अशा भागांमध्ये मराठी मतदारांसह गुजराती आणि उत्तर भारतीय मतदार मोठ्या प्रमाणावर आहेत। पण बोरिवली, मागाठाणे या भागात मनसेनं विधानसभेला तिसऱ्या क्रमांकाची मतं घेतली होती। तर पूर्व उपनगरात मुलुंड, भांडूप सारख्या भागांमध्ये गुजराती मतदारांची संख्या जास्त आहे। भांडूप पश्चिमच्या जागेवर शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले असले तरी इथं दुसऱ्या क्रमांकावर ठाकरेंचे उमेदवार होते। तर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या मनसेच्या उमेदवारानं इथं 20,000पेक्षा जास्त मतं घेतली होती। घाटकोपर पश्चिममध्ये भाजपचे उमेदवार निवडून आले असले तरी ठाकरेंच्या शिवसेनेनं तगडी फाईट देत इथं 60,200 मतं घेतली होती। तर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या मनसेच्या उमेदवाराला 25,882 मतं मिळाली होती। त्यामुळं विक्रोळी, घाटकोपर, भांडूप या मराठी बहुल भागांमध्ये मनसे आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र लढली तर त्यांना महापालिकेसाठी नक्कीच फायद्याचं ठरू शकतं। पण एकीकडे मुंबईत अमराठी मतदारांची साथ भाजपच्या रूपात महायुतीला मिळत असताना फक्त मराठी मतदारांच्या जोरावर ठाकरे बंधू विजय कसा खेचून आणणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। यात आणखी एक फॅक्टर आहे तो मुस्लिम मतदारांचा। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या पाठीशी मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणावर उभा राहिला होता। आताही वक्फ बोर्डाला विरोध केल्यामुळे मुंबईतल्या मुस्लिम मतदारांची महापालिकेतही ठाकरेंच्या शिवसेनेला साथ मिळेल असं सांगितलं जातं। पण जर राज ठाकरेंसोबत युती झाली तर हा मतदार वेगळा निर्णय घेण्याची शक्यताही नाकारता येत नाही। राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यांबद्दल घेतलेल्या भूमिकेमुळे मुस्लिम मतदार त्यांच्यावर नाराज असल्याचं सांगितलं जातं। त्यामुळं राज ठाकरेंना सोबत घेतल्यानं उद्धव ठाकरेंना नव्यानं मिळालेला मुस्लिम मतदार गमवावा लागू शकतो। एकूणच ठाकरे बंधू एकत्र आले तर एकीकडे मराठी मतदारांमध्ये पडणारी फूट टळेल, त्याचा फायदाही ठाकरे बंधूंना होईल। पण अमराठी मतदार आणि मुस्लिम मतदारांचा फटकाही त्यांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही। आता ठाणे कल्याणचा विचार केला तर इथे एकनाथ शिंदेंचं वर्चस्व असलं तरी भाजप इथं शिंदेंना शह देत असल्याचं सांगितलं जातं। त्यासाठी भाजपनं संजय केळकर, गणेश नाईक अशा नेत्यांना शिंदेंविरोधात बळ दिल्याचंही बोललं जातं। ठाण्यात मनसेच्या अविनाश जाधव यांचीही चांगली लोकप्रियता आहे। आता कल्याण डोंबिवली भागात मनसेच्या राजू पाटील यांचं चांगलं वर्चस्व आहे। इथंही भाजपचे रवींद्र चव्हाण आणि शिंदेंचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांच्यातला संघर्ष सर्वश्रुत आहे। त्यामुळं ठाणे, कल्याण, डोंबिवली अशा महापालिकांमध्ये शिंदेंना शह देण्यासाठी मनसेला बळ देण्याची भूमिका भाजपकडून घेतली जाऊ शकते असाही अंदाज वर्तवला जातो। इथं राजू पाटील यांच्यासारख्या नेत्याच्या मनी आणि मसल पॉवरला जर ठाकरेंच्या शिवसेनेची चांगली साथ मिळाली तर ठाणे, कल्याण, डोंबिवलीतही
ठाकरे बंधूंना चांगला फायदा होऊ शकतो असं सांगितलं जातं। त्यानंतर नाशिक आणि संभाजीनगर महापालिकांबद्दल बोलायचं तर नाशिक महापालिकेत मनसेनं 2012ला आपली सत्ता आणली होती। आता गेल्या विधानसभेला नाशिकमधल्या 15 जागांपैकी मनसेनं फक्त 4 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते। त्यापैकी नाशिक पश्चिममध्ये 46,649 तर इगतपुरीत 20,374 इतकी मतं मनसेच्या उमेदवारांना मिळाली। त्यामुळं नाशिकमधल्या काही भागांमध्ये राज ठाकरेंच्या मनसेची हवा दिसून येते। पण नाशकात ठाकरे गटाला मात्र यावेळी मोठं अपयश आलं। तसंच सध्या नाशिकमध्ये ठाकरे गटात चाललेल्या राजकारणाचाही उद्धव ठाकरेंना फटका बसण्याची शक्यता आहे। दुसरीकडे नाशिकमध्ये महायुतीनं आपली ताकद चांगलीच वाढवली आहे। त्यामुळं ठाकरे बंधू एकत्र आले तरी नाशिक महापालिकेत त्यांना किती फायदा होणार याचा अंदाज लावणं सध्या तरी कठीण असल्याचं सांगितलं जातं। पुढे संभाजीनगर हा एकेकाळचा शिवसेनेचा गडही आता ठाकरेंच्या हातून निसटल्याचं पाहायला मिळतंय। लोकसभेतही संभाजीनगरमध्ये ठाकरेंविरोधात शिंदेंनी बाजी मारली तर भाजपकडून उपमहापौर राहिलेल्या राजू शिंदेंना पक्षात घेऊन ठाकरेंनी त्यांना विधानसभेचं तिकीट दिलं। त्यांनी शिंदेंच्या संजय शिरसाटांना टफ फाईट दिली होती पण त्यांचा पराभव झाला। त्यानंतर त्यांनी पक्षाचा राजीनामा देत ठाकरेंची साथ सोडली। संभाजीनगर महापालिकेसाठी महत्त्वाचे असलेल्या राजू शिंदेंनी साथ सोडल्यामुळं इथं उद्धव ठाकरेंना मोठा संघर्ष करावा लागणार आहे। त्यातच इथला खैरे दानवे वाद आणि MIMमुळं मुस्लिम मतांचं होणारं विभाजन ठाकरेंचं टेन्शन वाढवणार असल्याचं सांगितलं जातं। तसंच राज ठाकरेंच्या मनसेचीही संभाजीनगरमध्ये विशेष ताकद नसल्याचं दिसून येतं। त्यामुळं ठाकरे बंधू एकत्र आले तरी संभाजीनगरात त्यांना किती फायदा होणार हा मोठा प्रश्न आहे। एकूणच काय तर ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यानं त्याचा दोघांनाही फायदा होईल असे अंदाज वर्तवले जात आहेत। पण मुंबई आणि ठाण्याचा भाग सोडला तर इतर ठिकाणी दोघांनाही मोठा संघर्ष करावा लागेल अशीच ग्राउंडवरची परिस्थिती सांगितली जाते। त्यात मुस्लिम मतदारांची अपेक्षित साथ मिळाली नाही तर ठाकरे ब्रँडला एकत्र येऊनही मुंबईत मोठं यश मिळण्याची शक्यता कमीच असल्याचं बोललं जात आहे। तुम्हाला काय वाटतं? ठाकरे ब्रँड एक झाल्याचा दोघांनाही फायदा होणार का? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।